या सत्रात आपण प्रकाशाच्या विविध स्तरांसाठी फोटोव्होल्टिक सेल किंवा पीव्ही सेलच्या टेस्ट करून घेणे आणि फोटोव्होल्टिक गुणधर्म तपासणे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही फोटोव्होल्टिक सेलबद्दल माहिती करून घेण्यात फोटोव्होल्टिक सेलची टेस्ट कशी करायची हे स्पष्ट करण्यात सक्षम व्हाल। सोलर सेल किंवा फोटोव्होल्टिक सेल हे एक विद्युत उपकरण आहे जे फोटोव्होल्टिक परिणामांच्या माध्यमातून प्रकाशाच्या ऊर्जेचे थेट विजेमध्ये रूपांतर करते। हा एक फोटो इलेक्ट्रिक सेलचा प्रकार आहे जो प्रकाशाच्या संपर्कात आला असता कोणत्याही बाह्य व्होल्टेज सोर्सला जोडल्याशिवाय विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो आणि त्याला आधार देऊ शकतो। याच माध्यमातून सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। सिंगल सोलर पीव्ही सेल साधारणपणे 0.5 व्होल्ट्स देते आणि काही मिली एम्प्सच्या करंटची निर्मिती करते। मात्र हे सेलचे प्रकार गुणवत्ता, सोलर विकिरण, सोलर विकिरणाचा कोन, सावली, किरणोत्साराचा स्पेक्ट्रम इत्यादी विविध गोष्टींवर आधारित असते। जास्तीत जास्त आउटपुट मिळवण्यासाठी हे एकत्रित केले जाते। फोटोव्होल्टिक प्रभावाने निर्माण केलेली वीज ही थेट वापरली जाऊ शकते किंवा बॅटरीमध्ये साठवली जाऊ शकते किंवा इलेक्ट्रिक युटिलिटी ग्रिड सिस्टीममध्ये पोहोचवली जाऊ शकते। बॅटरीमध्ये साठवण्यात आलेली ऊर्जा कोणतेही विद्युत उपकरण चालवण्यासाठी वापरली जाऊ शकते। जर उपकरण डीसीवर चालत असेल तर ते थेट आउटपुट लोडला जोडले जाऊ शकते। जर उपकरण एसीवर चालवले जात असेल तर डीसीचे एसीत रूपांतर करण्यासाठी इन्व्हर्टर आवश्यक आहे। सोलर सेल विकसित करण्यासाठी सिलिकॉन, कॅडमियम, टेलुराइड्स इत्यादी साहित्य मुख्यतः वापरले जाते। फोटोव्होल्टिक सेल हे ऊर्जा साठवण्याचे तंत्रज्ञान आहे जे फोटोव्होल्टिक प्रभाव या प्रक्रियेच्या माध्यमातून सोलर ऊर्जेचे उपयुक्त विजेमध्ये रूपांतर करते। पीव्ही सेल्सचे विविध प्रकार आहेत जे विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी सूर्याकडून येणाऱ्या फोटॉन्सशी संपर्क करण्यासाठी सर्व सेमीकंडक्टर्सचा वापर करतात। फोटोव्होल्टिक सेल ही विविध साहित्याच्या अनेक थरांची बनलेली असते। त्या प्रत्येक थराचा विशिष्ट हेतू असतो। विशेष प्रक्रिया केलेला सेमीकंडक्टर लेयर हा फोटोव्होल्टिक सेलमधील सर्वात महत्त्वाचा लेयर आहे। तो 2 वेगवेगळ्या लेयरने बनलेला असतो, पी प्रकार आणि एन प्रकार, आणि तो फोटोव्होल्टिक प्रभाव या प्रक्रियेच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो। फोटोव्होल्टिक सेल कसे काम करतात पाहूया। सेमीकंडक्टरच्या कोणत्याही एका बाजूला कंडक्टिंग मटेरियलचा थर असतो, तो निर्माण झालेली वीज गोळा करतो। कृपया हे लक्षात घ्या की सेलची मागील बाजू किंवा सावलीतील बाजू पूर्णपणे कंडक्टरमध्ये झाकली जाऊ शकते, तर दुसरीकडे पुढील किंवा प्रकाशमान बाजूने सूर्याची किरणे सेमीकंडक्टरपर्यंत पोहोचण्यापासून रोखणे टाळण्यासाठी कंडक्टरचा वापर संयमाने करणे आवश्यक आहे। फक्त प्रकाशमान बाजूने लावण्यात आलेला शेवटचा थर प्रतिबिंब किंवा परावर्तन विरोधी कोटिंगचा थर असतो। साधारणपणे सेमीकंडक्टर्स नैसर्गिकरित्या परावर्तित असल्याने परावर्तनाचे नुकसान होणे लक्षणीय आहे। सेलच्या पृष्ठभागावर परावर्तित होणाऱ्या सौर किरणोत्साराचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबिंब विरोधी सोल्युशन एक किंवा एकापेक्षा जास्त लेयर्सना म्हणजे थरांना लावले जाते। फोटोव्होल्टिक सेल विविध प्रकार आणि विविध साहित्यापासून तयार केले जाते। सिलिकॉन हे सोलर सेल कन्स्ट्रक्शनसाठी साधारणपणे सगळीकडे वापरले जाणारे साहित्य आहे, पण त्याशिवाय गॅलियम आर्सेनाइड, कॅडमियम टेलुराइड आणि कॉपर इंडियम गॅलियम सेलेनाइड हेही वापरले जाते। सोलर सेल्स या ठिसूळ स्फटिकासारख्या किंवा फिल्म सेल्ससारख्या लवचिक सेलपासून तयार केले जाऊ शकतात। क्रिस्टलाइन म्हणजेच स्फटिकासारख्या सोलर सेलचे आणखी 2 प्रकारात वर्गीकरण करता येते, मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन। मोनोक्रिस्टलाइन पीव्ही सेल्स या एकच किंवा एकल क्रिस्टल जाळीपासून बनलेल्या असतात, तर पॉलीक्रिस्टलाइन सेलमध्ये विविध प्रकारच्या एक किंवा अनेक प्रकारच्या क्रिस्टल बांधणी असतात।
आता तुम्हाला फोटोव्होल्टिक सेल म्हणजे काय हे माहिती झाले आहे. त्यामुळे तुम्हाला काय समजले आहे याची टेस्ट करण्यासाठी एक टास्क करूयात. या टास्कसाठी तुम्हाला पुढील गोष्टींची गरज आहे: डिजिटल मल्टीमीटर किंवा मिली व्होल्टमीटर, फोटोव्होल्टिक सेल, 3.5W 0.5V 7A संख्या 4, 5 वॅट रेझिस्टर, सूर्यप्रकाश आणि प्रकाश नियंत्रणासह पर्यायी प्रकाश सोर्स. आता सोलर सेल थेट सूर्यप्रकाशात ठेवा आणि व्होल्टेज व एम्पियर हे दोन्ही मोजण्यासाठी मल्टीमीटरचा वापर करा. आता आपण प्रकाशाच्या विविध स्तरांसाठी फोटोव्होल्टिक सेल किंवा PV सेलच्या टेस्ट घेणे आणि फोटोव्होल्टिक गुणधर्म तपासणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही फोटोव्होल्टिक सेल म्हणजे काय हे समजून घेतलं असेल आणि फोटोव्होल्टिक सेलची टेस्ट कशी घ्यायची ते स्पष्ट करण्यात तुम्ही सक्षम झाला असाल.